मरुदा अधिक वै तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो दृशा धाम्ना स्वेन सदा निरस्ततो सत्यं परं सत्यं परं सत्यं परं गोपाल कृष्ण भगवान की जय। तेच प्रमेय एक वेळ शिष्ये हो आवया आढळ सांगतसे मुकुल मुद्रा आता। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहे की अर्जुना, तेच प्रमेय एक वेळ शिष्ये भावया आढळ सांगतसे मुकुळ मुद्रा आता। तुला मी सांगितलेले जे प्रमेय आहेत, प्रमेय याचा अर्थ सिद्धांत। प्रमेय विषय सुद्धा होतात आणि प्रमेय सिद्धांत सुद्धा होतात। त्रिपुटीतून जर बोललं तर प्रमेय विषय आहे, प्रमाता प्रमाण प्रमेय। आणि वेदांतातून जर बोललं तर प्रमेय सिद्धांताला प्रमाणापासून जे होणारं ज्ञान त्याला प्रमेय असं म्हटलं जातं। तेव्हा अर्जुनाच्या ठिकाणी हे प्रमेय दृढ व्हावेत, घट्ट व्हावेत, याकरता पुन्हा एकदा डबल सांगण्याचा प्रयत्न भगवान थोडक्यात या अध्यायातून करतायत। आणि प्रसंगे गीता ठावोही हा संपता म्हणून दावी अद्यंता एकार्थत्व। आणि प्रसंगी गीता ठावोही हा संपता। आणि हा जो 18वा अध्याय आहे, हा 18वा अध्याय म्हणजे गीतेचा संपणारा प्रवास। या अध्यायामध्ये आत्तापर्यंत जो गीतेचा प्रवास झाला तो प्रवास या अध्यायामध्ये समाप्त होतो आहे। म्हणून याला कळसाध्याय सुद्धा म्हटलेला आहे। कळसाध्याय याचा अर्थ पुन्हा वरती काम राहिलंच नाही, आता त्याला कळस असं म्हटलं जातं। म्हणून नेहमी मंदिराला कळस असतात, तर घराला मंदिराला कळस असतात ना, कारण मंदिराचा एकदा कळस झाला की काम राहत नाही। घराला कळस का नाही? किती आले आणि किती गेले तरी घराचा संसार संपतच नाही, म्हणून घराला कळस नाही अशा प्रकारे। म्हणून या अध्यायाला कळस अध्याय सुद्धा म्हटलेला आहे। कळस अध्यायाचा अर्थ या ठिकाणी आता या ग्रंथाचा शेवट होतो आहे या 18व्या अध्यायामध्ये। आणि म्हणून हा शेवटचा मुक्काम आहे। एकंदर 18 मुक्काम आहेत, त्यापैकी हा शेवटचा 18वा मुक्काम आहे। आणि म्हणून प्रसंगाने उपक्रमामध्ये सुरुवातीला उपक्रम उपसंहार हे दोन्ही आपण जे सुरुवात केली त्याच्यावर शेवट आला पाहिजे, त्याला म्हणतात उपक्रम उपसंहार। तेव्हा उपक्रमामध्ये जे भगवंतांनी सांगितला होता अर्थ, तोच अर्थ या शेवटच्या अध्यायामध्ये उपसंहारामध्ये सांगून एक वाक्यता करता आहे की तिचं जे सांगितलं तेच इथं। त्याला उपक्रम उपसंहार असं म्हणतात, त्याला एक वाक्यता असं म्हणतात। उपक्रम जो काय सुरुवात केली तो शेवट झाला, त्याच्यातच झाला पाहिजे। त्या सुरुवात केलेल्या तत्वामध्ये त्याला म्हणतात
उपक्रम उपसंहार. तेव्हा या अध्यायाची पहिल्या अध्यायाची एकवाक्यता आहे. ते एकार्थत्व दाखवत आहेत. जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेकी सिद्धांती केले. जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेकी सिद्धांती केले. ग्रंथाच्या आरंभी, ग्रंथाच्या मध्यभागी आणि ग्रंथाचा शेवट हे तिन्ही साधले पाहिजे. मग ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी अनेक अधिकारांचं निरूपण केलं. ग्रंथाच्या मध्यावरच निरूपण अनेकी सिद्धांती केले. तेव्हा अनेक प्रकारचे प्रसंग आणि अनेक प्रकारचा अधिकार आणि त्या अधिकाराचं निरूपण करण्याचा जो प्रसंग आहे त्या प्रसंगाने अनेक सिद्धांताचं निरूपण केलेलं आहे. खूप, कारण दृष्टांतच 450 आहेत त्याच्यामध्ये. पण एका सिद्धांताला त्यांनी 4 दृष्टांत वापरलेले आहेत. कधी 6 वापरले, कधी 2 वापरले, कधी 1 वापरलेलं आहे. सिद्धांताचं निरूपण केलेलं आहे. तरी ते तुले ही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत, हे पूर्वापर नेणत कोणी जय माणी. तेव्हा प्रत्येक ठिकाणी सिद्धांत सांगितलेला आहे. अगोदर दृष्टांताने पटवलं आणि मग सिद्धांताने पटवलेलं आहे. हे सिद्धांत कळण्याकरता दृष्टांत सांगितलेले आहे. गीताशास्त्राचं जे तात्पर्य आहे, गीताशास्त्राचा जो विषय आहे, असं ग्रंथाची संगती न जाणणारा कोणी जर माणी असेल, जर कोणी जाणणारा नसेल, संगती जर कळत नसेल, संगती मानत नसेल, तर ते चूक आहे. मग त्याला ज्ञानेश्वरी कळली नाही असं समजा. त्याला जर संगती कळाली नाही किंवा तो जर मानत नसेल तर त्याला ज्ञानेश्वरी कळाली नाही. ज्ञानेश्वरी कळणं इतकं सोपं नाही आहे, लक्षात ठेवा. काय जरी ज्ञानेश्वरी सांगतात लोक, मी सांगतोय, अनेक सांगतात, पण आम्हाला पूर्ण ज्ञानेश्वरी कळालीच असं काही प्रकार नाही आहे, लक्षात ठेवा. कारण ज्ञानेश्वरी किती जन्म घेतली पूर्णत्वाने कळणं फार अवघड आहे. असा एक महान ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ ना भूतो न भविष्यत, मागेही झाला नसेल आणि पुढेही होणार नाही, असा एक महान. म्हणून ज्ञानेश्वरीला ग्रंथराज असं म्हटलेलं आहे. सर्व ग्रंथाचा राजा असं ज्ञानेश्वरीला म्हटलेलं आहे. आणि म्हणून गीतेचं जे तात्पर्य आहे त्याचं प्रतिपादन करण्यामध्ये आणि वाक्यभेद, दोष
जे आहे भिडवणी आरंभू देखा हे पूर्वापर नेणता कोणी जै माणी. तर अशा प्रकारे या प्रतिपादनामध्ये गीतेचं तात्पर्य आहे. तर वाक्यभेद हा दोष येतो. मग वाक्यभेद वाक्यभेदाने सांगितल्याशिवाय कळत नाही सिद्धांत. दृष्टांत काही एकाच प्रकारचा नसतो. तत्व जरी दृष्टांतात एकच असेल पण वेगळे वेगळे दृष्टांत दिले असतात. तै महासिद्धांताचा आवाका सिद्धांत कक्षा अनेका भिडवणी आरंभू देखा संपवितू असे. म्हणून तात्पर्यभूत जे महासिद्धांताचा एकत्व आहे, एकत्वामध्ये अनेकत्व आहे. त्या एकत्वामध्ये अनेक उपसिद्धांतही आहेत आणि त्यांचा संबंध अशा प्रकारे गीतेशी आहे. गीताशास्त्र पटवून देण्यामध्ये त्या प्रक्रिया ज्या आहेत, दृष्टांत जे आहेत, सिद्धांत जे आहेत, त्याचं तत्व आहे गीता पटवून देणं. कारण गीताशास्त्र हे लवकरात लवकर कळत नाही. कळलं तरी ते पटेलच असं नाही, पटलं तरी ते अनुभवात उतरेलच असं नाही. गीताशास्त्र हे सर्व ग्रंथामध्ये, सर्व शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं शास्त्र आहे. कारण वेद उपनिषदाचं तात्पर्य गीतेमध्ये आहे काय. आणि म्हणून उपक्रम जो केलेला आहे, सुरुवात ज्या विषयातून केलेली आहे तोच विषय शेवट येणं, याला म्हणतात उपक्रम उपसंहार. आणि मग गीता आपलं सांगणं संपवत आहे. तेथ अविद्यानाशु हे स्थळ तेणे मोक्षोपादान फळ या दोही केवळ साधन ज्ञान. आता या महासिद्धांतामध्ये थोडक्यात असा की गीताशास्त्राचा जो एक काम आहे, गीताशास्त्राचं काय काम आहे, अविद्या निवृत्त करणं. हे खरं गीताशास्त्राचं प्रमुख काम आहे. अविद्येचा म्हणजे अज्ञानाचा नाश करणं हे मुख्य काम आहे गीताशास्त्राचं. आणि हा जो विषय आहे अविद्येचा नाश करणं, हा जो या गीतेचा विषय आहे, त्याद्वारा अविद्येचा नाश करून काय फल मिळतं? अविद्येचा नाश करून मोक्ष प्राप्ती होते. मोक्ष प्राप्ती हे अविद्यानाशाचं फल आहे, लक्षात ठेवा. आणि या दोघांचं साधन, अविद्येचा नाश आणि मोक्षाची प्राप्ती, या दोन्हीचं साधन आहे ज्ञान. ज्ञान आहे. हे एतुलेची नाना परी निरूपिले ग्रंथ विस्तारी ते आता दोही अक्षरी अनुवादावे. आता हे इतुलेची नाना परी एवढा सिद्धांत मोक्ष या सिद्धांताकरता अनेक प्रकारच्या ग्रंथाचा विस्तार करून सांगितलेला आहे. अनेक प्रकारचे एक सिद्धांत पटवण्याकरता आपलं स्वरूप म्हणा, आत्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, मोक्ष म्हणा, एकार्थी शब्द आहे. ते पटवण्याकरता माऊली ज्ञानराजाने खूप या ग्रंथाचा अनेक ग्रंथाच्या द्वारे विस्तार केलेला आहे. आणि त्याच
महासिद्धांताचा 2-4 अक्षरामध्ये थोडक्यात अनुवाद करावा, थोडक्यामध्ये अनुवाद करावा त्याचा. म्हणून उपाये ही हाती, नको जास्त लांबवायला, थोडक्यात करावं त्याचं. म्हणून उपाये ही हाती, जाल या उपाय स्थिती, देव प्रवर्तले ते पुढती येण्याची भावे. आणि म्हणून फळ हाताशी आल्यानंतर, अर्थात फळापर्यंत निरूपण झालं. फल काय आहे? मोक्ष. तिथपर्यंत निरूपण झालेलं आहे. तरी पण पुन्हा उपायांचं स्वरूप काय, काय त्या मोक्षाला उपाय करावेत, त्या मोक्षाचं स्वरूप सांगण्याकरता भगवान प्रवृत्त झालेले आहेत. आणि तेच 2 अभिप्राय, एक अविद्यानाश आणि एक मोक्ष प्राप्ती, या 2 अभिप्रायांनी, ते 2 अभिप्राय सांगण्याकरता भगवान प्रवृत्त झालेले आहे. त्यापैकी पहिला असा आहे, मंद जर एखादा शिष्य असेल तर पहिल्या श्रवणाबरोबर त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही. पहिलेच काय, किती श्रवण केलं तरी होत नाही. ते सोपं आहे काय? व्हायला होईल, पण वृत्ती कुठं तिथं असते? नाही. आपण श्रवण करत असतो, पण वृत्ती कुठं असते बघा तुम्ही. प्रत्येकाने आपल्या आपल्या वृत्तीचं तपासन करावं. म्हणून आपल्याला लक्ष लवकर कळत नाही. अर्जुनासारखं जर आपण ऐकलं तर एकदा ऐकलं की कळेल. अर्जुनाने एकदाच ऐकलं की कळलं. मग अर्जुनाच्या डोक्यात काय विषय होता? काहीही नव्हता. लक्षात घ्या, प्रसंग कोणता होता तो? युद्धाचा प्रसंग आहे. शत्रू पुढे उभे आहेत, धिंगाणा चाललाय, तरी पण अर्जुनाच्या डोक्यात तो विषय. आपल्याला 2 शब्द जर कोणी काही म्हटलं तर रात्रभर झोपच येत नाही. तेच विचार, तेच विचार, तेच विचार, असं आपलं डोकं. आणि मग कसं कळेल? असं म्हणावं तिने मला, असं म्हणावं तिने मला, असं म्हणावं तिने मला. रात्रभर जपतोच. झोपेचं कारणच असा एक स्वभाव आहे आपण. पण अर्जुनाच्या पुढे केवढा प्रसंग होता. अर्जुनाचं लक्ष विचलित झालं नाही. तो फक्त भगवान काय बोलतात एवढंच ऐकतो. बाकी त्याच्या डोक्यात दुसरा कुठलाही विषय नाही. एक विषय, एक तत्व अर्जुनाच्या डोक्यात. आपल्यात अनेक प्रकार, आपल्या डोक्यात काही एक आहे. ज्ञानेश्वरी ऐकता ऐकता आपण, या बरेच वर्ष झाले ज्ञानेश्वरी चालू झालं, शेवट होत आलाय. काय काय आपल्या डोक्यात आता जर येऊन गेलं, आपण कुठं कुठं गेलो, कसं कसं गेलो, नियमाने ऐकलं का वगैरे नाही. इतकं सोपं नाही आहे ते लक्षात. त्याला फारच तत्वाला धरून पाहिजे. अखंड श्रवण झाला. प्रपंचिक माणसं आहेत, आपण जावंच लागतं. कुठं परळीला सप्त्याला जा, कुठं बमलक तीर्थयात्रेला जा, जावंच लागतं. काय आणि मग कसं कळेल? नाही कळणार. त्याला इतका नियमाने काय कोणाला त्याला काय तुम्ही सांगितलं? तुम्हाला काय माहिती ना? मी म्हणणार होते ना, सरस्वतीने सांगितलं. मी त्याला तरी कशाला मला काय खोळवलंय काही काम नाही. तुम्हाला म्हटलो मी उगाच काय, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी आणि चित्त नाही नामी. किती जन्म घेऊन ज्ञानेश्वरी ऐकल्यावर कळेल? वाया जाणार नाही, पण किती जन्म घेऊन अशा पद्धतीने ऐकल्यावर कसं कळेल? नाही का, त्याला लिंक तुटली नाही पाहिजे. काय सोडून द्या विषय. आपण काही जिज्ञासू नाहीत किंवा आपण काही एवढे मोठे कोणी एखादे संन्यासी नाहीत. आपल्या मागे प्रपंच आहे, आपल्याला सगळं पाहावं लागतं. तो भाग सोडून द्या. त्याच्याबद्दल माझं दुमत नाही आहे.
पण ती लिंक तुटली नाही पाहिजे. आणि तेवढ्या जिज्ञासेनं, तेवढ्या तळमळीनं, अंतकरणपूर्वक जर ते आपण एकाग्रतेनं ऐकलं तरच ते कळतं. एकदाच सांगितलं की अर्जुनाला कळलं, एकदाच. आणि ते कुठं असं मंदिरात नाही सांगितलं, असं निवांत नाही सांगितलं, गोंधळात सांगितलं, तरी अर्जुनाच्या डोक्यात ते फिट्ट बसलं. लक्षात ठेवा. काय तेव्हा मुद्दा मला काय सांगायचं आहे की तरी पण भगवंताला असं वाटलं, भगवंताला वाटलं हो की पुन्हा एकदा थोडक्यामध्ये डबल चिंतन अर्जुनाला द्यावं. मंद शिष्याला ऐकल्याबरोबर कळत नाही. मंद जे अधिकारी असतात त्यांना ऐकल्याबरोबर कळत. का कळत नाही त्याचं कारण तुम्हाला मी सांगितलं. आपलं डोकं एका ठिकाणी नसतं. आपलं डोकं म्हणजे डस्टबिन. आपलं डोकं आहे डस्टबिन. अनेक प्रकारचा कचरा त्यात भरलेला आहे. याला जागाच नाही ना. काय गीता ठेवण्याकरता जागा आहे का? नाही. काय रिकामी जागाच नाही. जेव्हा ते तुकोबारा लोकांना सांग फिरू लागले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसून. तुकोबारा दारोदार फिरू लागले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसवणी. लोकांनी सांगितलं देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे. आज काय झाले? काय देव नको तुमचा. 60 रुंद तुकोबारा दारोदार फिरू लागले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसवणी. हे बाबा देव घ्या, देव घ्या, देव घ्या. आपल्या दारात आलाय. लोकांनी सांगितलं देव न लगे, देव न लगे. हे नको बा तुमचं देव आम्हाला. का बरं नको? साठवणीचे रुजले जागे. देव ठेवायला जागाच त्याच्याकडे सांगितलं. सगळं भरून गेलं, कुठं देव ठेवतात? सगळं ठेवायला जागा आहे, पण देव ठेवायला जागा हो नाही. लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं या ठिकाणी की मंद जे अधिकारी असतात त्यांना पहिल्या श्रवणाबरोबर कळत नाही. ऐकलं की कळत नाही, हे लक्षात ठेवा. लगेच त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही. म्हणून त्यांना पुन्हा 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 सांगण्याची गरज आहे. सांगत राहावं.
माझी इथं ज्ञानेश्वरी सांगण्याची तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा एकदा सांगितले होते, बरेच वर्ष सांगितले, नंतर आता मध्ये पण सांगितले बरेच वर्ष, आणि आता हा शेवट. माझी इच्छा होती की देवा एवढा ज्ञानेश्वरी माझ्या हाताने संपू दे. काय असं एक इच्छा होती की अर्धवट नको राहायला, ती भगवंताने पूर्ण केली. ज्ञानेश्वरी आता संपत आली, थोडी राहिली आता. पण ती काय इथं काय म्हणतात भगवान, की मंद जे अधिकारी आहेत त्यांना ऐकल्याबरोबर कळत नाही, आत्मसाक्षात्कार होत नाही, आणि म्हणून त्यांना पुन्हा 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 सांगावं लागतं. गरज आहे सांगण्याची, कळण्याकरता. आणि उपक्रमामध्ये जो एक तात्पर्य म्हणून आलेला आहे, उपक्रमामध्ये सुरुवातीला ते पुन्हा उपक्रमातलं जे काही तात्पर्य आहे, जो सिद्धांत आहे मोठा महासिद्धांत, ते सांगण्याची पुन्हा पुन्हा गरज आहे. आणि तेच पुन्हा विषय सुरुवातीला जे सांगितलं तोच विषय शेवट आला पाहिजे. कीर्तनाला अभंग घेतला आणि त्या अभंगातला जो विषय आहे तो विषय पुन्हा आला पाहिजे, त्याला म्हणतात कीर्तन. अभंग घेताना हे कुणीकडे फिरत राहिलं, पुन्हा अभंगावर आलंच नाही, त्याला कीर्तन म्हणत. फार शास्त्र आहे त्याला, लक्षात ठेवा. उगी पोट भरण्याचा धंदा नाही आहे कीर्तन. कीर्तनामध्ये उपक्रम उपसंहार साधला पाहिजे. जी सुरुवात केली आपण ज्या विषयावर, त्या विषयावर त्याचा शेवट झाला पाहिजे, याला महत्त्व आहे. आणि म्हणून पुन्हा तोच उपसंहारात विषय, तेच शास्त्र सांगण्याची आवश्यकता आहे, आणि त्याची एक वाक्यता करण्याची गरज आहे. या दोन अभिप्राय, सुरुवातीला जे सांगितलं ते शेवट आलं पाहिजे. या दोन अभिप्रायाने भगवान पुन्हा अर्जुनाला तोच विषय सांगून त्या विषयावर समाप्ती करणार आहेत. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः. माझा आश्रय केलेला, कारण कोणाचा आश्रय करू नये, लक्षात ठेवा. फक्त देवाचा आश्रय करावा, आणि देवाच्याच आधाराची गरज आहे. कोणाच्या आधारावर जरी बसलात तुम्ही तरी ते आधार देऊन शेवट करतीलच, याची शाश्वती हो नाही आहे, लक्षात ठेवा. फार अवघड गोष्ट आहे सध्याच्या काळात, तर फारच अवघड आहे, लक्षात ठेवा. म्हणून सरकारला कायदा करावा लागला. हो, कायदा केला त्याने आता, काय की शेवटी आपल्या पगारातून किती टक्के आई वापर द्यायचं हे सरकारने ठरवलेलं आहे. कारण आता लोक बियेमान निघाले ना. जेवढे बायकोच्या माहेरचं जेवढी ओढ आहे तेवढी आपल्या घरच्याची ओढ नसते माणसाला. म्हणून वृद्धाश्रम निर्माण करावे लागले. काय मी कसं खरं सांगितलंय की अशा प्रकारे भगवंतीचं का सांगतायत, सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः, या माझा आश्रय केलेले. म्हणून आश्रय कुणाचा करावा असं काय सांगितलं, फक्त देवाचा. बाकीच्या आश्रयावर जगू नये, बाकीचे आधार देतीलच नाही आहे. पोरबाळ कशा करता, म्हातारपणी सांभाळण्याकरता.
अरे पण सांभाळतील कशावर? चालतंय आपलं तोपर्यंत ठीक आहे, पण ते सांभाळतीलच असं नाही आहे. पुष्कळ वेळा असंही घडलं जातं. दवाखान्यात टाकल्यानंतर डॉक्टर सांगतात आता यांची गॅरंटी नाही, जेव्हा काही इंजेक्शन त्यांना ते म्हणतात कवार बसव, त्याची वाट बघत द्या. मग काय कळलं का तुम्हाला? अशी आजची परिस्थिती आहे, लक्षात घ्या. अजून बरं आहे, पुढे काय काय घडणार आहे मला माहीत नाही. आणि म्हणून भगवान सांग सर्व कर्मांनी सदा कुर्वाण, म्हणून आपण जोपर्यंत जिवंत आहोत लक्षात ठेवा, तोपर्यंत आपलं त्यांना काहीच द्यायचं नाही. हो काही नाही, आमच्या मागे तुमचंच सर्व. तोपर्यंत शहाण्याने, मूर्ख कसे का वागणार, पण शहाण्याने तरी आपल्या हातातला लगाम सोडायचा आणि भिकारी व्हायचं हे नक्की लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला आश्रय कोणाचा आहे? मग देवाचा आश्रय आहे. भगवान म्हणतात ज्याने माझा आश्रय केलेला आहे, सर्व कर्म सर्व काळ करणारा जो पुरुष आहे माझ्या कृपेनं, बस तो नित्य शाश्वत पदाला प्राप्त होतो, असं भगवान आता या श्लोकातून सांगणार आहेत. त्याचा विचार माऊली करणार आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या बघू. कुंडलिक वरदा.